अंमली पदार्थांच्या विरोधात राज्याची मोठी मोहीम राबवली जात असून शाळांमध्ये अंमली पदार्थ विरोधी क्लब तयार केले जात आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं। ते अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत होते। आमचा प्रयत्न आहे की पुढच्या काळामध्ये शाळा कॉलेजेसमध्ये अँटी नार्कोटिक क्लब तयार करायचे की ज्याच्यामध्ये मुलंच पुढाकार घेतील आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करतील आणि या क्लब्सच्या माध्यमातून इंटेलिजन्स देखील आम्ही जमा करू। या क्लबशी पोलीस संपर्कात राहतील, त्यामुळे त्यांची नावं न येता जर कोणी सेवन करत असेल तर त्याला कुठे मिळतंय, कॉलेज किंवा शाळेच्या आसपास अशा प्रकारचे ड्रग्ज मिळतायत का, अशा प्रकारची सगळी माहिती त्याच्या माध्यमातून मिळेल आणि शिक्षण विभाग आणि जे विभाग शाळा चालवतात किंवा कॉलेजेस चालवतात अशा सगळ्यांना याच्यामध्ये एकत्रितपणे इन्व्हॉल्व करून विशेषतः शाळेचे आणि कॉलेजचे मुलं हे या मोहीमचा भाग होतील अशा प्रकारची एक मोठी मोहीम आम्ही हातामध्ये घेतो आहोत, ज्यातनं ड्रग्सच्या विरुद्ध आपली युवा पिढी उभी करायची आणि दुसरीकडे त्यातनं इंटेलिजन्स देखील मिळवायचा अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे। नक्षलवादाच्या विरोधात मोठी कारवाई सुरू आहे। जुने नक्षलवादी शरण येत आहेत, तसेच 40 शरण आलेत। 2026 पर्यंत नक्षलवादाचा कंबरडा मोडायचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न सुरू झाला आहे असं ते म्हणाले। कोरटकरला अखेर पकडलंय। छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणाऱ्याला कडक कारवाई करण्यात येईल। बलात्कारी आणि दंगेखोर यांच्याबद्दल कुणीही संवेदनशील होऊ नये, त्यांना कठोर शिक्षाच आवश्यक आहे। कोरटकर पकडलं त्या कोरटकरला। छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोलत असेल तर ही कारवाई आपण करूच, कारण ते आपले दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान हा निश्चितपणे आपण सहन करणार नाही। देशाच्या तुलनेत महाराष्ट्रातली शहरं पहिल्या 10 मध्येही नाहीत असं त्यांनी सांगितलं। गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ठोस पावलं उचलली जात आहेत असंही ते म्हणाले। लोकसंख्येच्या अनुसार महाराष्ट्र देशामध्ये गुन्हेगारीत 8वा आहे, तो दुसरा नाही। दिल्ली, केरळ, तेलंगणा अशी अनेक राज्य आपल्या आधीच्या श्रेणीत आहेत आणि शहराच्या बाबतीतही मी त्या दिवशी सांगितलं की पहिल्या 10 मध्ये किंवा पहिल्या 15 मध्ये आपलं एकही शहर नाही। टेक्निकली नागपूर शहर 6व्या नंबरवर दिसतं, पण त्याच्यामध्ये ग्रामीणचा भाग जो आलेला आहे तो ते गृहीत धरत नाहीत। तो जर भाग ग्रामीणमध्ये पकडला तर तो 27व्या क्रमांकावर वगैरे ते जातं। पहिल्या 15 मध्ये मुंबई 15व्यावर आहे आणि पुणे 18व्यावर आहे। त्याच्यामुळे अशी काही परिस्थिती नाही। देशातल्या मेट्रोपोलिसमध्ये किंवा प्रमुख शहरांमध्ये उत्तम कायदा आणि सुव्यवस्था असलेली आपली राज्यातली शहरं आहेत। सभागृहाबद्दल मंत्र्यांबद्दल रोज वक्तव्य करणारे लोक आहेत। सभागृहाला दिवसण्यासाठी उद्धव ठाकरे गटाच्या एक नेत्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलची कविता पुन्हा वाचतात, अशा लोकांना कठोर शिक्षा व्हायला हवी। अध्यक्षांनी याकडे गांभीर्याने लक्ष घालणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले। राज्यातल्या हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी या संदर्भातल्या